नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजवर आता वेळ झाली आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची। मंडळी, राज्यामध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकवणं अनिवार्य करण्यात आलंय। राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार मराठी माध्यमांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजी सोबत तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवली जाणार आहे। या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे जून पासून हा निर्णय अंमलात येईल। पण या निर्णयाला मनसेनं जोरदार विरोध केलाय। हिंदीकरण खपवून घेणार नाही असं म्हणत सरकारला इशारा दिलाय। अन्य पक्षांकडून सुद्धा जोरदार विरोध झालेला नसला तरी सुद्धा काही प्रश्न उपस्थित केले गेले। त्यामुळे यावर आज धोरणामधनं बोलूयात। हिंदीची ही सक्ती कशासाठी? आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर, आपल्या सोबत आहेत भटके विमुक्त परिषदचे राज्य कार्यवाह मुकुंद आडेवार आणि थोड्याच वेळामध्ये या चर्चेमध्ये मनसेकडनं भूमिका मांडण्यासाठी आपल्या सोबत मनसेचे नेते अभिजित पानसे हे सुद्धा या चर्चेमध्ये असतील। सगळ्यात आधी या चर्चेची सुरुवात करत असतानाच मी मुकुंद आडेवार आपल्याकडे येतोय। मला आपल्याकडनं समजून घ्यायचं आहे, कारण महाराष्ट्राच्या गावखेड्यांमध्ये पाड्यांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्याचं, शिक्षणाचं काम करण्याचं काम आपल्या हातून घडतं। आपण या नवीन धोरणाकडे कसं पाहता आणि मुळात हिंदी शिकवण्यावरनं जो वाद उद्भवलेला आहे त्या वादाकडे आपण कसं पाहता? आपली काय याच्यावरती भूमिका आहे? नमस्कार। या विषयावर जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये भटक्या विमुक्तांच्या स्थिती आणि पालावर आणि तांडावर राहणारी ही आमची मंडळी, यांच्यापर्यंत अजून साधं शिक्षणही पोहोचलेलं नाही। भाषा तर वेगळीच राहिली, आपण हिंदी मराठी या सगळ्या गोष्टी करत राहू, पण मात्र मराठी भाषा त्यांच्यापर्यंत अजूनपर्यंत पोहोचली का यावर केव्हा मंथन केलं जाईल? कारण या शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या एवढी आहे की गाव खेड्यांमध्ये या विषयावर अजूनही विद्यार्थी जे आहे हे अजूनही शाळेच्या बाहेर आहे। हे शिकतील केव्हा? यावर कोण चर्चा करतील? त्याच्या व्यतिरिक्त पाड्यावर असणाऱ्या किंवा प्रत्येक जाती धर्माच्या सुद्धा आमच्या बेलदारी भाषा आहेत, त्यासोबत गोरमाटी भाषा आहेत, पारधी समाजाची आहे, माडी आहे। या भाषानंतर आम्ही मराठी आणि मराठी शिकतोय। मराठीनंतर पुन्हा हिंदीची त्याच्यामध्ये वळणी लागत आहे। आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना साधी मराठीच्या शाळेपर्यंत जायला सुद्धा आता जागा नाही आहे, कारण शाळा बंद होत आहे। मराठीच्या शाळा पुन्हा वारंवार बंद होत चाललेल्या आहे। आपण बघताय की नवीन शिक्षण धोरणामध्ये पुन्हा कंपेलिंग होणार आहे आणि त्याच्या कंपेलिंग झाल्यानंतर जेव्हा 6 शाळा बंद करून जेव्हा 1 शाळा होईल, आमचे विद्यार्थी त्या गावामधून जाणार कसे? गावागावामधल्या शाळांमध्ये संख्या किती आहे? शाळांच्या संख्यामध्ये आपण विचार केला पाहिजे। पटसंख्या कमी होत चाललेली आहे आणि आपण पुन्हा त्याच्यावर भूदंड देतो। आमचा विरोध हिंदीला किंवा मराठीला असा नाही आहे, पण मात्र आपण भूदंड विद्यार्थ्यांवर कितीदा या विषयाला मांडणार आहेत की बा मराठी भाषा तरी त्यांच्यापर्यंत गिळवल्या जाते का? त्या लोकांना मराठी तरी येतं का? त्यांच्यापर्यंत साधं शिक्षण तरी आपण पोहोचू शकतो का? हा मुळात प्रश्न आहे। पाडावर जा, तांड्यांवर जा, तुम्ही सगळ्या वस्त्यांवर जाऊन पहा, ते मुलं आज शाळेत का येत नाही? त्यांच्यापर्यंत शाळा गेली का? त्यांच्यापर्यंत शिक्षण गेलं का? ते शाळेत आले त्याच्याकडे कागद तरी आहेत का? या गोष्टी प्रामुख्याने घेतल्या पाहिजे। ह्या महत्त्वाचा विषय सोडून आम्ही आता CBSE पॅटर्नच्या धोरणावर, कारण CBSE मध्ये हिंदी कंपल्सरी आहे, त्यामुळे आपण काय करतोय की मराठी सोबत आता पुन्हा हिंदी पण आपण कंपल्सरी करतोय। म्हणजे CBSEचा बोजा आजच आपण त्यांच्या उरावर मांडतोय, एवढं मात्र सत्य आहे। बरोबर। याच्याविषयी अर्थातच भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर, आपली प्रतिक्रिया? आपला ऑडिओ बहुधा म्यूट आहे आंबेकर जी। हा, आता ऐकू येत आहे, बोला। तर मुळात मी प्रेक्षकांच्यासाठी एक गोष्ट सांगू इच्छितो की ऐकू येते आता? हो, येते, बोला। हा, तर प्रेक्षकांसाठी एक गोष्ट सांगू इच्छितो की याच्यामध्ये मराठी भाषा ही महाराष्ट्रातल्या लोकांना आलीच पाहिजे, ही जी महाराष्ट्र सरकारची घोषित भूमिका आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही। मुळात हा विषय 2020 साली आलेल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मुळे पुढे आलेला आहे। त्या पॉलिसीमध्ये 3 लँग्वेज फॉर्म्युला सांगितलेला आहे। त्याच्यामध्ये असंही सांगितलेलं आहे की किमान 5वी पर्यंत आणि शक्यतो 8वी पर्यंतचं शिक्षण हे बोली भाषेत, मातृभाषेत हे शिकवलं गेलं पाहिजे। त्या शिक्षणाचं माध्यम हे मातृभाषाच असली पाहिजे असं सांगितलेलं आहे।
आणि त्याच्या बरोबरीने त्या मुलाची चांगली वृत्ती व्हावी, त्याला सगळीकडे संचार करता यावा भारतभरामध्ये, म्हणून दुसरी भाषा म्हणून हिंदी आणि तिसरी भाषा इंग्लिश किंवा अन्य कुठलीही फॉरेन लँग्वेज ते घेऊ शकतात. याच्यामध्ये किमान 2 लँग्वेज या नेटिव्ह लँग्वेज म्हणजे आपल्या देशातल्या भाषा असल्या पाहिजेत असं कंपल्शन आहे. आणि या वर्षीपासून हा निर्णय महाराष्ट्रामध्ये लागू झालेला आहे, कारण देशभरामध्ये ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी या शैक्षणिक वर्षापासून अंमलात येते आहे. त्यामुळे याच्यामध्ये नवीन कुठलाही निर्णय झालेला नाही, हा जुनाच निर्णय आहे. त्याची अंमलबजावणी आता सुरू होते. बर, पण या अनुषंगाने आता जे प्रश्न पडतात, अर्थातच मला अभिजित पानसेंची प्रतीक्षा आहे, ते या चर्चेमध्ये आपल्या सोबत असतील. पण राज ठाकरे यांनी सविस्तर पोस्ट करत जी भूमिका मांडलेली आहे त्यात त्यांनी आपण जो उल्लेख केला त्याच्याविषयी आक्षेप घेताना पानसे आपल्यासोबत आलेले आहेत. अर्थातच मनसेची भूमिका आधी समजून घेऊया आणि नंतर मग मी आपल्याकडे येतो. अभिजित पानसे, नमस्कार. हां हॅलो. हां, राज ठाकरे यांनी सविस्तर भूमिका मांडलेलीच आहे, पोस्ट केलेली आहे. पण इथं सरकारचं असं म्हणणं आहे की 2020 साली ज्याप्रमाणे जे नवीन धोरण आलेलं आहे त्याची अंमलबजावणी फक्त होते, नव्याने काही याच्याविषयी निर्णय झालेला आहे असं म्हणून याच्याकडे बघण्याची काही आवश्यकता नाही आहे. आपली सविस्तर भूमिका आणि मग आपण इतर मुद्द्यांविषयी चर्चा करू. नाही, हा जो तुम्ही मुद्दा मांडलात बेसिकली की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये जे उल्लेख आहे त्यामध्ये असा कुठलाही उल्लेख मला तरी आढळत नाही, वाटत नाही. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही कशा करता केलेली आहे की ज्या योगे अभ्यास, कला, क्रीडा यांना समसमान संधी देऊन खरं तर कन्स्ट्रक्टिव्हिझम विषयी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जास्त बोलते. रचनावादी शिक्षण जे यायला हवंय एकंदरीत शिक्षण पद्धतीत आतापर्यंत वर्षोनवर्ष चाललेलं शिक्षणात काय बदल घडवले पाहिजेत याच्याविषयी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी बोलते. त्याच्याविषयी लँग्वेज मध्ये आता या महाराष्ट्राची राज्यभाषा, अभिजात भाषा मराठी आहे. आतापर्यंत तुम्हाला एक धक्कादायक एक गोष्ट सांगतो की एक जो सर्व्हे झाला त्यापैकी देशातली 65% मुलांना 5वी 6वीतल्या मुलांना पहिली दुसरीचं लिहिता येत नाही. हे भयावह परिस्थिती आज आहे. दुसरा मुद्दा मी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणि रचनावादी शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सांगतो की असं सायंटिफिक रित्या प्रूव्हन आहे की मुलांना मातृभाषेत जर शिकवलं तर त्यांचं जास्त प्रमाणात त्यांना ज्ञान मिळतं किंवा त्यांचं शिक्षण सुलभ होतं. या सगळ्या गोष्टी काही नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या फक्त अधोरेखित केलेल्या तर असं नाही. गेले अनेक वर्ष, गेले 20-25 वर्ष ब्रेन डेव्हलपमेंट विषयी संशोधन जे चाललेलं आहे त्यावर आधारभूत हे सगळं शिक्षण आता नाविन्याने नॅशनल एज्युकेशन पॉलिसीत येत आहे. आणि आज महाराष्ट्रात मराठीचा आग्रह धरायला आम्हाला भीक मागायला लागते याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. आज मराठी लँग्वेजचा GR झालेला आहे की नाही. पहिलीपासून सगळ्या बोर्डाच्या शाळेमध्ये मराठी कंपल्सरी करा. तुम्हाला त्याविषयीही सांगतो, त्याविषयी धक्कादायक एक आकडेवारी सांगतो की मराठी शाळा सोडल्या किंवा काही शाळा ज्या इंग्रजी आहेत त्या सोडल्या ज्या महाराष्ट्रीयन लोकांनी चालवलेल्या आहेत, इंटरनॅशनल स्कूल असेल, CBSE असेल, ICSE असेल, अहो याला मराठी शिक्षकच नाही आहेत. आज ज्यांना मराठी येतं ते तोडकं मोडकं शिकवतात आणि मराठीचा कुठलाही तास हा वर्षातनं जितके वेळा व्हायला लागतं त्याच्यात 10-20% सुद्धा होत नाही. आज मराठीकडे लक्ष देताना तुम्ही अजून एक एलियन किंवा हिंदी भाषा जी राष्ट्रभाषा नाही या देशाची अशी जर कंपल्सरी करणार असाल तर हे शासनाचं काय चाललंय? हा मूर्खपणा आम्ही खपून घेतला जाणार नाही, आमच्याकडनं खपून घेतला जाणार नाही. बरं, आंबेडकर त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की हा मूर्खपणा आहे. हिंदी भाषा शिकवणं सक्तीची करणं हा मूर्खपणा आहे. त्यांच्या शहाणपणाला वंदन करून, कारण आमची ती भाषा नाही भाजपची, दुसऱ्याला मूर्ख म्हणणं आणि बऱ्याच वेळेला काय होतं, विधानं केली जातात नंतर ती मागे घेतली जातात, हेही आपण बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे. त्यामुळे मी त्यांना नम्रपणे सांगू इच्छितो की जरा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नीट वाचा. त्याच्यामध्ये 3 लँग्वेज पॉलिसी दिलेली आहे की नाही ती वाचा. तमिळनाडूमध्ये याच्यावरून काय गदारोळ झाला त्याची माहिती घ्या. आणि याच्यामध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये असं कंपल्शन आहे की इयत्ता 5वी म्हणजे वयाच्या शिक्षणाच्या 5 वर्षापर्यंत
मातृभाषेत किंवा स्थानिक भाषेत शिक्षण दिलं जावं याचं कंपल्शन आहे आणि 8वी पर्यंत शक्यतो त्याच भाषेत पुढे शिक्षण द्यावं असंही कंपल्शन आहे. त्यामुळे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही 3 लँग्वेज फॉर्म्युला स्पष्ट करते. तुम्ही आणि वारंवार ज्या त्रिभाषा त्याची धोरणाचा उल्लेख या करताय, वर्षीपासून सुरू झालेली आहे. नाही मला याच्यामध्ये थोडीशी क्लॅरिटी आणायची आहे. मला अडेवारांना पण याच्याविषयी विचारते की ज्या त्रिभाषेबद्दल तुम्ही उल्लेख करताय, त्रिभाषा म्हणून मातृभाषा मराठी आहेच, मराठी माध्यमांच्या मुलांना मराठी शिकवली जाणारच आहे, जोडीनं इंग्रजी शिकवली जाणारच आहे, मग त्याच्याबरोबर हिंदी भाषाच का, हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं विचारला जाणार आहे ना. कारण महाराष्ट्राच्या बॉर्डरला जी काही राज्य आहेत तिकडची भाषा सुद्धा ऑप्शन म्हणून विद्यार्थ्यांना देता आली असती, मग हिंदी की सक्ती का, हा मुद्दा राजसाहेबांनी सुद्धा त्यांच्या पोस्टमध्ये मांडलेला आहे. याच्याविषयी सुद्धा बोलावं लागेल. आंबेकर, आपण उत्तर द्या आणि मग मला आडेवारांना पण याच्याविषयी विचारायचं आहे की असं काही ऑप्शन्स देणं हे जास्त सोयीचं झालं असतं का. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये जे ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यामध्ये मूळ शिक्षणाचं माध्यम हे मातृभाषा किंवा स्थानिक भाषा असावी हे आहे. दुसरी भाषा जी आहे म्हणजे 3 भाषांमधल्या किमान 2 भाषा या देशांतर्गतच्या भाषा असाव्या आणि मग तिसरी भाषा इंग्रजी किंवा कुठलीही फॉरेन लँग्वेज असावी असं स्पष्टीकरण आहे. त्यामुळे आपण जे म्हणतात ते स्ट्रिक्ट ठिकाणी ही पॉलिसी ठरू शकते. महाराष्ट्राने जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये हिंदी ही भाषा त्यांनी दुसरी भाषा म्हणून दिलेली आहे. बरोबर, आणि याच्यावरच आक्षेप आहे, आपण जे म्हणताय ना आता त्याच्यावरच आक्षेप आहे की महाराष्ट्र सरकारनं त्याऐवजी हिंदी भाषेची निवड केलेली आहे आणि ज्याचं हिंदीकरण याच्याशी जोडलं जात आहे. मनसेने ती भूमिका मांडलेली आहे. आडेवारजी, आपण याच्याकडे कसं बघता, हिंदीऐवजी ऑप्शन म्हणून इतरही भाषा देण्याचा पर्याय सरकारनं निवडला असता तर तो जास्त योग्य, जास्त संयुक्तिक ठरला असता का. जास्त संयुक्त ठरला असता, कारण ज्या भाषेमध्ये आपण शिकतो ती भाषा आपल्याला सोयीस्कर होतं. असंच आताच आंबेडकर सरांनी सांगितलं. माझ्याकडे जे माडिया जमातीचे लोक आहेत किंवा माडिया समाजाचे लोक आहेत त्यांना दुसरी भाषा येत नव्हती, तेव्हा त्यांना मराठी आणि माडिया अशी लिपी तयार करून त्याला शिकवल्या गेलं, कारण त्यांना माडियाच भाषा येते आदिवासींच्या पाड्यांवर, तेव्हा त्याला संयुक्त भाषा म्हणून शिकवल्या गेली. मग त्यांना वाटायला पाहिजे की हिंदीच्या ऐवजी माडिया आणि मराठी असं कॉम्बिनेशन यायला पाहिजे. आमच्याकडे काही बेलदारी भाषा आहेत, आमच्याकडे गोरमाटी भाषा आहे, तेलुगू भाषा आहे, मग त्यांना वाटेल की बाबा मला ही सोयीस्कर भाषा आहे, मग ती का असावी नाही, असं पण होऊ शकतं ना पुढच्या काळामध्ये. मग एकच भाषा आपण हिंदीला सोयीस्कर करून आपण जर सामोरं ठेवलं, मग माझी जे मूळ काही भाषा आहेत, मूळ भाषा आहे, जमातींच्या मूळ भाषा आहेत, ज्या जमातीमध्ये बोली भाषेमध्ये बोलल्या जातात, गोरमाटी बोलतात, बेलदारी भाषा बोलल्या जाते, या भाषांचं काय, मग या भाषांना सुद्धा कुठेतरी वाव मिळाला पाहिजे. ही सुद्धा भूमिकाने महाराष्ट्राने मांडली तर मला वाटतं की अतिशय चांगलं होईल. राज्यांमध्ये कुठेही फिरत असताना हिंदी भाषेचा उल्लेख केला पाहिजे, याला आदरणीय आहे. आम्ही 5व्या वर्गापासून हिंदीला आजपर्यंत शिकलो आहे, 1ल्या वर्गापासून नव्हती पण 5वी पासून हिंदी ही कंपल्सरी होती, ती शिकत गेलो आणि चांगल्या पद्धतीने आपण हिंदी राज्यामध्ये बोलतोच, त्यात काही शंका नाही आहे. 1ल्या वर्गापासून शिक्षकांचं काय, तुम्हाला हिंदी भाषिक शिक्षक भरायचे आहे का, हा एक मुळात प्रश्न त्याच्यामध्ये येतील. कारण आपल्याकडे मराठी शिक्षकाचे जे प्रश्न आहे, अजून शिक्षकांना आपण कमी करतोय. विद्यार्थी नसल्यामुळे 20 शिक्षकाची पटसंख्या कमी असेल तर शिक्षक कमी, मग तुम्ही हिंदीसाठी पुन्हा शिक्षक भरणार का, मग ही शिक्षकांची भरती कशी करणार, हे प्रश्न काय केलेले आहे तुम्ही, त्याच्यावर अजून काही बोललेलं नाही कोणी. हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये करावं लागेल. कारण हिंदी शिक्षक, हिंदी मिडियमचा कारण राष्ट्रभाषा वर्धेमध्ये राष्ट्रभाषा हिंदी प्रचार समिती होती, त्याच्या माध्यमातून परीक्षा घ्यायच्या. आम्ही त्यावेळेस परीक्षा द्यायचो, 1ली 2री 3री अशा 5-5 परीक्षा आम्ही राष्ट्रीय हिंदीच्या परीक्षा दिलेल्या आहेत त्या काळामध्ये. आणि आजही त्या परीक्षा सुरू आहे. वर्धेमध्ये एवढी मोठी प्रचार समिती आहे त्याची, राष्ट्रभाषा हिंदी प्रचार समिती, त्या माध्यमातून ते होऊ शकतं. असं नाही आहे की नव्याने त्याला धोरण स्वीकार करण्याची गरज आहे महाराष्ट्रामध्ये तरी, असं मला वाटतं. खरंय पानसाहेब, बरोबर आहे. हा जो मुद्दा आहे याच्यातला हिंदीकरण, पानसाहेब आपणच बोला हिंदीकरणाचा जो मुद्दा आहे, जो आता आडेकरांकडनं सुद्धा प्रामुख्याने उचलला गेला. अतिशय आता माझ्या आधीचे जे सन्माननीय व्यक्ती बोलले त्यांच्याविषयी आदर व्यक्त करू, अत्यंत उत्तम बोलले. याचं कारण काही प्रमाणात माझा आदिवासी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांशी संबंध आहे. तिकडची भाषा जी आदिवासी लोकांची आहेत, कातकरी लोक आहेत, वारली लोक आहेत, अनेक लोक आहेत, त्यांना मराठी भाषाच माहिती नाहीये. त्यामुळे त्यांची पहिली लँग्वेज, जर आपण असं सायन्स बोलतो, जर त्यांच्या मातृभाषेतनं शिकवावं तर ती त्यांची लँग्वेज, अतिशय उत्तम बोलले ते, ती पहिली लँग्वेज. दुसरी मराठी कंपल्सरी आहे,
मराठी अनिवार्य आहे शासन निर्णयानुसार, दुसरी मराठी भाषा आणि तिसरी एक राज्य भाषा किंवा राष्ट्रीय भाषा नसेल पण एक इंग्रजी भाषा शिकणं तितकंच महत्वाचं आहे. या गोष्टीसाठी एकमत झालेलं आहे. आता मी साधं एक उदाहरण तुम्हाला देतो, 2 मुद्द्यांवर पटकन बोलतो मी. इंग्रजी भाषा ही यायला हवी का? यायला हवी. महाराष्ट्रात मराठी बोलता आली पाहिजे का? आलीच पाहिजे. मराठी कंपल्सरी आहेच, अनिवार्य आहे. शासन निर्णयानुसार सुद्धा आमची भूमिका आहे किंवा सगळ्यांचीच भूमिका आहे. आता समजा गुजराती शाळा आहे असं आपण पकडू. गुजराती शाळेमध्ये गुजराती शिकवलं जाईल, त्यांच्या मातृभाषेतनं शिकवलं जाईल. दुसरी इंग्रजी भाषा ही त्यांना शिकायची आहे, कारण ती सगळ्या देशभरात जगभरात ती इंग्रजी आता प्रचलित आहे, निदान देशात तरी आपल्या. आणि तिसरी भाषा जर हिंदी केली तुम्ही अनिवार्य, तर मराठी भाषेचं काय होणार? हा मुद्दा फार खोलवर दडलेला आहे. आतापर्यंत ज्या आणि ते शिक्षकांच्या भरतीविषयी बोललो, तो एक मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. अहो, मराठी भाषा शिकवायला आता आपल्या महाराष्ट्रात शिक्षक नाहीत, पटसंख्या कमी होत आहेत म्हणून मराठी शाळा बंद पडतायत. मराठी शाळेमध्ये शिक्षक, खरं तर असा नियम व्हायला पाहिजे या सगळ्या सीबीएसई आयसी किंवा या सगळ्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये जिथे मराठी अनिवार्य आहे पहिलीपासून, त्या ठिकाणी मराठीमध्ये ग्रॅज्युएट झालेले किंवा मराठी विषय घेऊन ग्रॅज्युएट झालेल्यांना नोकरी लागली पाहिजे. 15 ते 20 हजार ते 25 हजार नोकऱ्या मराठी लोकांना पहिले ग्रॅज्युएट झालेल्यांना वाढतील. हीच भरती तुम्ही करू शकत नाही. इथपर्यंत मराठीपर्यंत अजून आता राज्यभाषेपर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही. तुम्ही हिंदीचा कसला आग्रह धरताय? हिंदी विषय काय? हिंदी वाईट आहे, हिंदी नकोच आहे, हिंदी करायलाच नाही पाहिजे, हिंदीकडे बघायला पाहिजे. कुठल्याही भाषेविषयी असं कुठली कधी भावना असणं काही गरजेचं नाहीये. पण मराठी राज्यात आपल्या मराठीची जर अवहेलना होत असेल तर आम्हाला हिंदी नको आहे. आंबेकरजी, पानसे जो मुद्दा उपस्थित करतात, हिंदीविषयी द्वेष नाही, भाषा म्हणून हिंदीविषयी द्वेष नाही, पण जर का या महाराष्ट्रामध्ये पुरेसे अजूनही मराठीचे लाड होत नसतील तर मग काय करायचं? मराठीचे लाड भरपूर होत आहेत. मी स्वतः शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे बरं. आणि भरपूर लोक हे मराठी BA BEd झालेले अजूनही नोकऱ्यांच्या शोधात आहेत. त्यांना नोकऱ्या दिल्या पाहिजेत. हा मुद्दा माझा अगदी बरोबर आहे. मुळात काय आहे की पालकांची काय मागणी आहे? NCERTनी 2 वर्षांची जेव्हा कंपॅरिझन केली तेव्हा खेडेगावामध्ये आणि शहरामध्ये मराठी शाळा सोडून इंग्रजी शाळांकडे जाणाऱ्या मुलांचं प्रमाण वाढलंय असं लक्षात आलं. आता हे सरकारने केलं का? नाही, हे बरोबर आहे. समाजाने केलेलं आहे, हे समाजाने केलेलं आहे. आणि हे समाजाची जी भूमिका आहे त्या भूमिकेला सरकार काही नियंत्रित करू शकत नाही. आता ते उदाहरण देत होते की इंटरनॅशनल स्कूलमध्ये मराठी शिकवली पाहिजे, तिथल्या पालकांचा विरोध असेल तर काय करणार तुम्ही? त्यामुळे हे प्रश्न असे कुणी एकाने भूमिका घेतली म्हणून सुटत नसतात. ही इव्हॉल्व काय बोलताय तुम्ही? पालकांचा विरोध आणि समाजातला विरोध काय सांगताय? तुमची एक भूमिका नको का? राज्य शासनाची भूमिका नको का? राज्य सरकारने भूमिका घेतलेली आहे, त्यांनी कायदा केलेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्यांचं काम केलंय. देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे की कायद्याची अंमलबजावणी करा मराठीसाठी पहिली. तुम्ही सांगायची आवश्यकता नाही, हे देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आग्रह धरलेला आहे. परंतु आपण या गोष्टी या समाजाला काय पण इथे तिसरी भाषा म्हणून हिंदीच का? पण इथे तिसरी भाषा म्हणून हिंदीच का हा जो सवाल आहे या सगळ्याच्या मुळाशी, त्याच्याविषयी प्रश्न विचारायचा आहे आंबेकरांना. मग समाजाला आणि सगळ्या पालकांना काय हिंदी पाहिजे का? हो, बऱ्याच पालकांना हिंदी पाहिजे. आपली जरी पक्षाची काही भूमिका असली, हे पालक फक्त शहरातले आहेत की गावखेड्यामधले पण आहेत? अहो, मी आता ही भाजपाची भूमिका आहे. ही भाजपाची भूमिका किती लोकांनी दिलेली आहे? जास्तीत जास्त राज्यामध्ये हिंदी बोलली जाते. हिंदी पाहिजे म्हणून अशी निवेदन किती आली आहे सरकारकडे? आंबेकरजी आडेवार विचारतायत की हिंदी हवी अशी किती निवेदन आहेत? तुमच्या लोकांना संधी उपलब्ध होतात हिंदी बोलणाऱ्या व्यक्तींना आणि त्यांची ऍक्सेप्टेबिलिटी वाढावी महाराष्ट्रीयन तरुणांची, म्हणून हिंदी येणं आवश्यक आहे असं सरकारचं मत आहे. आंबेडकर साहेब बोला सर. आंबेडकर साहेब, मला सांगा की हिंदी या महाराष्ट्रामध्ये हिंदी व्हावी अशा मागण्या किती पालकांनी आपल्याकडे केलेल्या आहे सरकारकडे, असं तरी कळेल का काही? ते आता सरकारकडे मागण्या केल्या म्हणूनच हा निर्णय झाला ना, सरकारने घेतलेला निर्णय. ते संख्या विचारतायत, तुलनेने संख्या विचारतायत. संख्या तुम्ही शिक्षण धोरणामध्ये आहे म्हणून सांगितलेलं आहे, शिक्षण धोरणामध्ये आहे म्हणून केलेलं आहे असं सांगितलेलं आहे, मागण्या केल्या म्हणून नाही सांगितलं. आता तुम्ही ते बोलताय. नाही, महाराष्ट्रातल्या जनतेला हिंदी ही जवळची भाषा वाटते. आंबेडकरांनी हे जाहीर करावं की भारतीय जनता पक्षाची ही भूमिका आहे की हिंदी बोललं पाहिजे, हिंदी बोलायला पाहिजे, हिंदी करायला पाहिजे, हिंदीकरण करायला पाहिजे. पालकांची इच्छा हिंदी बोलायची. कुठल्या पक्षाला ती वाटत नसेल तो त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे.
लोकशाहीमध्ये सगळ्यांना आपली मतं मांडायचा अधिकार आहे. नाही, त्यांच्या पक्षाचा मताचं प्रश्न नाही. स्वागत होईल. आम्हाला याच्यावर हिंदी विचार भाषा ही मंथन होईल माननीय आहे. आणि आम्ही त्याच्यानंतर हिंदीचा इथे विरोध अजून नाही. इथे अजून एक प्रश्न तुमचे विरोधक विचारतात आंबेडकरजी. इथे अजून एक प्रश्न तुमचे विरोधक विचारतात की परप्रांतातनं आलेल्या संभाव्य मतदारांची भाषा म्हणून हिंदी जवळची वाटते का? अजिबात नाही. कुठलाही राजकीय कलर याला देऊ नका. ज्यांनी हा मुद्दा काढलाय हिंदीची सक्ती, ते कदाचित राजकीय हेतून काढला असेल, ते मला माहिती नाही. आय डोंट वॉन्ट टू कॉमेंट ऑन दॅट. बर पानसे, शेवटची 2 मिनिटं. म्हणजे आंबेडकर असं म्हणताय की राजकीय हेतूंनी प्रेरित असा हा मुद्दा असू शकेल, म्हणजे प्रोबॅबिलिटी त्यांनी वर्तवलेली आहे. तुमच्याकडून असू शकेल, तुमच्याकडून, त्यांच्याकडून नाहीये. त्यांनी स्पष्ट केलंय, त्यांच्याकडून नाहीये. तो ही मत डोळ्यासमोर ठेवून घेतलाय. काय म्हणता? या सरकारकडे कामं करण्यासाठी भरपूर विषय आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे काही विषय नाहीत ते लोक असा विषय काढत असतील, एवढंच माझं म्हणणं आहे. बर, मुकुंद आडेवार, मी अगदी चर्चेच्या शेवटाकडे. अहो, आंबेडकर भाषेचा विषय हा अत्यंत असा विषय आहे, क्षुल्लक विषय असं तुमचं म्हणणं आहे? मराठी भाषेचा विषय अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. फक्त भाषाच नाही, या निमित्तानं शिक्षणाविषयी, त्याच्या क्वालिटीविषयी सुद्धा बोलायला हवं. मी अगदी समज करायला आडेवार आपल्याकडे येतोय. आपण फार महत्वाचं मोलाचं काम करताय म्हणून आपल्याकडे येतो. शेवटला आपली प्रतिक्रिया आणि मग ही चर्चा आपण थांबवूया. बोला. मराठी भाषा ही महाराष्ट्रामध्ये कंपल्सरी आहे आणि ती सक्तीची सरकारने केलेली आहे. ती सीबीएसईच्या प्रत्येक शाळेमध्ये, मग ती कोणतीही शाळा महाराष्ट्रात असो, ती व्हायला पाहिजे हे आहे. कारण तुमचे अहवाल सांगतात की जी मातृभाषा आहे त्या मातृभाषेमध्ये, कोणतीही मातृभाषा असो, त्या मातृभाषेमध्ये आपण शिक्षण घेतलं ती सरळ समजतं. उत्तम. मध्य प्रदेशमध्ये कोर्टामध्ये जातो, तिथे हिंदीमध्ये वकालत केल्या जाते. मग त्याच्यामुळे त्याला हे म्हटलं जात नाही की तुम्ही इंग्लिशमध्ये करा किंवा मराठी तिथल्या आपल्या ओन लँग्वेज मध्ये करा, असं म्हटलं जात नाही. हिंदीमध्ये सुद्धा ते वकालत बरोबर. आपण काढू तसे मुद्दे येतील आडेवार. मध्ये इथं जर केली तर काय फरक पडणार आहे? बरोबर, इथून आपण काढू तसे मुद्दे येतील आणि अर्थात त्याच्यावरती चर्चा सुद्धा घडवता येईल. पण इथं आपल्या या चर्चेमधनं मला जी गोष्ट लक्षात आली ती गोष्ट अशी आहे, कदाचित अर्थातच प्रेक्षक त्याविषयी ठरवतील की 3 भाषा म्हणून निवडत असताना तिसरी भाषा हिंदीच का, याचं उत्तर काही ठामपणे अजून पण आपल्याला या चर्चेतनं मिळालेलं नाही आहे. त्यामुळे अर्थातच त्याविषयी स्पष्टता येणं आणि त्याविषयीचा संघर्ष टाळणं हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी आपल्याला वेळ दिला, त्याबद्दल सगळ्या पाहुणे मंडळींचा आभार. आणि यासह चर्चेच्या धुरळ्यामध्ये आज आपण इथेच थांबतो. बघत राहा पुढारी न्यूज.